नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दिल्लीमध्ये नुकताच जे क्वाडची समिट झाली, क्वाड म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, याची जी बैठक झाली त्यामध्ये महत्त्वाचे निष्कर्ष आणि त्यातील 5 मोठे निर्णय जे आहेत त्याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. सर्वात आधी पाहूया क्वाड म्हणजे काय. क्वाड काय आहे तर भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया हे 4 देश आहेत. या 4 देशांची एक अनौपचारिक धोरणात्मक गट म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक ग्रुपिंग आहे. हे काम काय करतं, कशासाठी बनवण्यात आलेला हा ग्रुप, तर चीनच्या वाढत्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी बनवलेला आहे. कशासाठी, चीनच्या वाढत्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी. आणखी काही काम करतं का, तर हो, इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता राखण्यासाठी हा गटसुद्धा काम करत आहे. ही जी मीटिंग दिल्लीमध्ये झाली, या मीटिंगमध्ये 5 महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले. सर्वात पहिला निर्णय जो आहे तो मेरीटाईम सर्व्हिलन्स. मेरीटाईम सर्व्हिलन्स म्हणजे काय, इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त देखरेख प्रणाली विकसित केली जाणार आहे. यामध्ये सॅटेलाईट डेटा, रडार सिस्टीम एकमेकांशी शेअर केल्या जातील. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, क्वाड देशांनी फिजीमध्ये बंदर म्हणजे पोर्ट बांधण्याची घोषणा केलेली आहे. हे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला एक तगडे आव्हान असणार आहे. तिसरा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे इंडो पॅसिफिक एनर्जी सिक्युरिटी इनिशिएटिव्हच्या माध्यमातून इंधनाची साठवणूक आणि पुरवठा साखळी मजबूत केली जाईल. काय मजबूत केली जाईल, तर इंधनाची साठवणूक आणि पुरवठा. कशाच्या माध्यमातून, इंडो पॅसिफिक एनर्जी सिक्युरिटी इनिशिएटिव्ह. कशाच्या माध्यमातून, इंडो पॅसिफिक एनर्जी सिक्युरिटी इनिशिएटिव्ह्ज. ठीक आहे. आणि चौथा जो पॉईंट आहे, जो निर्णय घेण्यात आला, त्यामध्ये लिथियम, कोबाल्ट यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून न राहता स्वतःची पार्टनरशिप तयार करणे. हे काय आहे, लिथियम, कोबाल्ट हे काय आहे, तर क्रिटिकल मिनरल्स. सर्वांना माहीत आहे चीन सर्वात मोठा उत्पादक आहे क्रिटिकल मिनरल्सचा, म्हणजे केवळ उत्पादक असं म्हटलं तरी चालेल. तर हे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत याच्यासाठी चीनवर अवलंबून न राहता स्वतःची पार्टनरशिप तयार करणे. आणि 5वा जो निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सप्लाय चेन रिझिलियन्स. म्हणजे काय, तर सेमीकंडक्टर, टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात चीन+1 धोरण राबवून पुरवठा साखळी सुरक्षित करणे. चीन+1 म्हणजे काय, सध्या जो उत्पादन करणारा देश कोणता आहे तर चीन आहे. तर फक्त चीनवर अवलंबून न राहता आणखी कुठल्या तरी देशामध्ये, या 4 देशांपैकी कुठल्याही एका देशामध्ये त्याची एक साखळी तयार करणे. आपण बघणार आहे भारतासमोरची आव्हाने कुठली आहे आणि भारताची नेमकी भूमिका या बैठकीमध्ये नेमकी काय होती. क्वाडमध्ये तुम्हाला माहिती आहे भारत हा मध्यवर्ती भूमिकेत आहे. मध्यवर्ती म्हणजे मेन्स भूमिकेत आहे, कारण भारताचं जे भौगोलिक स्थान आहे आणि चीनसोबतची जी सीमा आहे ते भारताची असल्यामुळे या गटासाठी अत्यंत आवश्यक असा देश हा भारत आहे. पण या गटात म्हणजे क्वाडमध्ये सक्रिय होताना भारताला सांभाळून पावलं टाकणंसुद्धा गरजेचं आहे. या देशांचे चीनसोबतचे धोरणं वेगळे असू शकतात. म्हणजे जे बाकीचे जे देश आहेत, अमेरिका तो चीनसोबत टायअप G2 तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे पूर्ण जगावर सत्ता काबीज करण्यासाठी अर्ध जग चीन करेल आणि सत्ता चीन करेल आणि अर्ध जगावर अमेरिका करेल, असा अमेरिकेचा सध्या प्रयत्न आहे. G2 म्हटलं जातं त्याला. त्यानंतर जापान, ऑस्ट्रेलिया यांचं जे आहे ते चीनसोबत वेगवेगळे संबंध असू शकतात. त्यामुळे भारताचे आणि चीनचे संबंधसुद्धा या क्वाडच्या बैठकीमुळे किंवा क्वाड या संघटनेमुळे हे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे समोरची जी पावलं आहेत ते टाकताना खूप सांभाळून टाकणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.